नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 16 नोव्हेंबर रोजीचं करंट अफेअर्स बघणार आहोत. मित्रांनो, ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर कृपया करून या लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या माध्यमातून जर कोणी होतकरू विद्यार्थ्यांची मदत होत असेल तर त्याच्यापर्यंत हे लेक्चर शेअर करा, म्हणजे त्यालाही मदत होईल या लेक्चरची आणि तुम्हालाही कुठेतरी समाधान मिळेल की आपण कोणाला तरी चांगली मदत केली आहे. बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी अभ्यास मित्रतर्फे कंबाईन यशवंत बॅच सुरू करण्यात आलेली आहे, जिची फी फक्त 999 रुपये आहे. या बॅच मध्ये लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर त्याचबरोबर टेस्ट सिरीज नोट्स या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो तर आता आपल्याकडं राज्यसेवेसाठी एक टेस्ट सिरीज आहे आणि कंबाईनसाठी एक टेस्ट सिरीज आहे आणि फी अगदी आम्ही कमी ठेवलेली आहे. बघा, राज्यसेवेची 249 रुपये, कंबाईनची 349 रुपये. जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल तर पहिली टेस्ट सगळ्यांसाठी मोफत ठेवलेली आहे. आता जा लेक्चर झाल्यानंतर आणि ती टेस्ट सोडवा. 1 तास आहे, 1 तासामध्ये पेपर सोडवा. आणि राज्यसेवेची तयारी करत असाल तर पहिली टेस्ट सगळ्यांसाठी मोफत ठेवलेली आहे. आता जाऊन तुम्ही ती टेस्ट सोडू शकता. ठीक आहे, 2 तासाचा वेळ असेल. आयोगानुसार प्रॉपर सगळं ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला टेस्ट सोडवता येईल. ठीक आहे मित्रांनो, त्याचबरोबर राज्यसेवेसाठी विजयश्री बॅच आहे, राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅच आहे, त्याचबरोबर बीएमसी साठी बघा ऍक्टची बॅच सेपरेट, मुंबई जीकेची सेपरेट बॅच आहे आणि सर्व सिलेबसची एकत्रितरित्या एक बॅच सुद्धा आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर सरळ सेवेसाठी ऑल इन वन सगळ्या सरळ सेवे परीक्षेसाठी एकच बॅच, आरआरबी साठी तिरंगा बॅच आणि पोलीस भरतीसाठी फक्त 500 रुपयाची रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे. या आपल्या क्लास नोट्स आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल. आपलं टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज सुद्धा फॉलो करून ठेवा, कारण टेलिग्रामवर अभ्यास विषयक जे काही नोट्स आम्ही प्रोव्हाइड करतो या लेक्चरचे सुद्धा नोट्स टेलिग्रामवर मिळतील आणि जे काही इन्स्टाचं पेज आहे त्यावर अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळेल. 16 नोव्हेंबर रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते आपण अभ्यासूया. बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन आपल्या समोर काय आहे तर नोव्हेंबर 2024 मध्ये इंडियन ऑइलचे नवीन अध्यक्ष कोण झाले आहे. तर इंडियन ऑइल भारतातील सगळ्यात मोठी ऑइल कंपनी आहे, तिचे अध्यक्ष बनलेले मित्रांनो अरविंद सिंग सहानी. कोण बनलेले? अरविंद सिंग सहानी. तर अरविंद सिंग सहानी हे भारतातील सर्वात मोठ्या तेल कंपनीचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, यानंतर ते सध्या काय काम करत होते तर ते आयओसीच्या पेट्रोकेमिकल्स विभागामध्ये व्यवसाय विकासाचे कार्यकारी संचालक होते. म्हणजे आयओसी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्येच कामाला होते हे आणि आता हे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे नवीन अध्यक्ष बनले आहे. मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची स्थापना 30 जून 1959 मध्ये झालेली आहे आणि याचं मुख्यालय आहे नवी दिल्लीला. यानंतर आता रिसेंटली जे काही महत्त्वाच्या गव्हर्नमेंट कंपन्या आहे, गव्हर्नमेंटच्या ज्या काही संस्था आहे तर त्याचे कोण अध्यक्ष बनले ते आता आपण बघूया. जसं की केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष बनलेले रवी अग्रवाल, भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL चे अध्यक्ष बनलेले मनोज जैन, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष बनले नोएल टाटा, इंडिया यामा मोटर्सचे अध्यक्ष बनले इटारू ओहतानी, इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष बनले अभ्युदय जिंदल, इस्रोचे अध्यक्ष आहे एस सोमनाथ. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष एस गोपालकृष्णन, UPSCचे नवीन अध्यक्ष आहे प्रीती सुदान, आशियाई क्रिकेट परिषदेचे पुढील अध्यक्ष बनणार आहे मोहसिन नकवी आणि ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे पुढील अध्यक्ष बनणार आहे जय शहा. 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पंगारिया, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती. यानंतर एशियन असोसिएशन ऑफ सुप्रीम ऑडिट इन्शुरन्सचे अध्यक्ष गिरीशचंद्र मुर्मू, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO आहे सतीश कुमार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी, युरोपियन संसदेचे अध्यक्ष रॉबर्टा मेटाझोला, त्यानंतर न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा. तर रिसेंटली जे काही महत्त्वाच्या नियुक्ती झालेल्या आहेत ते सगळ्या आपण बघितल्या. बघा मित्रांनो, आपण जर इथे बघितला तर दुसरा क्वेश्चन आहे 14 नोव्हेंबर हा बालदिन कोणाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साजरा केला जातो. तर बालदिन जो आहे तो जवाहरलाल नेहरू यांच्या आपण म्हणूया की वाढदिवसाच्या निमित्तानं जो काही बालदिन आहे त्याचं सेलिब्रेशन केलं जातं. 14 नोव्हेंबरला अजून एक दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो, तो म्हणजे मधुमेह दिवस. मधुमेह दिवस, ठीक आहे, जागतिक मधुमेह दिवस किंवा वर्ल्ड डायबिटीज डे जो आहे तर तो 14 नोव्हेंबरला सेलिब्रेट केला जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर 14 नोव्हेंबरला बालदिन प्लस जागतिक मधुमेह दिवस हे 2 दिवस जे आहे ते सेलिब्रेट केले जातात. बघा मित्रांनो, जे काही बालदिन आहे त्याविषयी जाणून घेऊया आणि मधुमेह दिवसाबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर बघा
भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. या दिवशी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला होता. बघा मित्रांनो, या दिवसाचा मुख्य उद्देश आहे की बालकांच्या समस्या समजून घेणं आणि त्या सॉल्व्ह करणं. या वर्षीची थीम आहे फॉर एव्हरी चाइल्ड एव्हरी राईट. तर ही या वर्षीची थीम होती. आता बघा, मधुमेह दिवस जो आहे मित्रांनो, तर त्याबाबत सुद्धा सांगतो. मधुमेह दिवस जो आहे तो जागतिक मधुमेह दिवस 14 नोव्हेंबरला सेलिब्रेट करण्यात येतो. या वर्षीची थीम काय होती, तर ब्रेकिंग बॅरियर्स. ठीक आहे, ब्रेकिंग बॅरियर्स आणि ब्रिजिंग गॅप या वर्षीची थीम होती. ब्रेकिंग बॅरियर्स, ब्रिजिंग गॅप ही या वर्षीची थीम होती. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी स्टॅटिक जीके कव्हर करून घेऊ. त्यांचा जन्म इलाहाबाद, अलाहाबाद, प्रयागराज, ठीक आहे, या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांना महात्मा गांधीजी कोणत्या वर्षी भेटले, तर 1916 मध्ये भेटलेले आहे. त्यानंतर लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणारे पहिले पंतप्रधान किंवा पहिले व्यक्ती कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न कधी मिळाला, 1955 मध्ये. जवाहरलाल नेहरू कोणत्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष झाले, तर 1936 मध्ये. त्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी असहकार चळवळीत सक्रिय सहभाग 1920 मध्ये घेतला होता. त्यानंतर भारताचा शोध किंवा डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कुणाचं आहे, तर जवाहरलाल नेहरू यांचं आहे. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर जवाहरलाल नेहरू यांना. त्याचबरोबर त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून कोणत्या दिवशी शपथ घेतली होती, तर जे काही अंतरिम सरकार होतं त्यामध्ये जवाहरलाल नेहरू यांनी 15 ऑगस्ट 1947 ला भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. त्यांचा राजकीय पक्ष कोणता होता, तर काँग्रेस. हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहे. यानंतर तिसरा क्वेश्चन बघा मित्रांनो, आधुनिक गुलामगिरीचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने काय केलेलं आहे, तर पहिलं अँटी स्लेव्हरी कमिशनर म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती केलेली आहे. तर आधुनिक गुलामगिरी नेमकं काय आहे, तर बघा मित्रांनो, मानव तस्करी केली जाते, मानवांचा व्यापार केला जातो, मानवाला सक्तीनं काम करायला लावलं जातं की बाबा तू जर इथं जॉब करतोय तर तुला 100% 12 तास काम करावंच लागेल जर तुला या कंपनीत राहायचंय, किंवा तुला ओव्हर टाइम करावं लागेल, 14 तास काम करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर फसव्या भरती केल्या जातात की तुम्ही आमच्याकडे काम करा, मग 6 महिने काम करा, त्यानंतर आम्ही तुम्हाला काय करू, पगार देऊ. पण पहिले 6 महिने पगार नाही मिळणार, पण 6 महिने समजून घ्या संपल्यानंतर ही पगार मिळतो नाही मिळत. तर अशा फसव्या भरती होतात. मागे एक व्यक्ती IPS बनला होता 2 लाख रुपये देऊन, तुम्ही युट्यूबवर शॉर्ट्स बघितला असेल. तर अशा ज्या काही गोष्टी होतात त्यांना कुठेतरी आळा घालण्यासाठी अँटी स्लेव्हरी कमिशनर म्हणून मित्रांनो क्रिस इव्हान्स यांची नियुक्ती ऑस्ट्रेलियाच्या सरकारने केलेली आहे. ठीक आहे. तर त्यांची नियुक्ती डिसेंबर 2024 पासून पुढच्या 5 वर्षासाठी असणार आहे. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. इथं पंतप्रधान आहे अँथनी अल्बानसी. त्यानंतर कोणते राज्य समर्पित सेमीकंडक्टर धोरण डेडिकेटेड सेमीकंडक्टर पॉलिसी लागू करणारं भारतातील पहिलं राज्य बनलं आहे. तर बघा मित्रांनो, भारतामध्ये सगळ्यात पहिले सेमीकंडक्टर धोरण जे आहे ते गुजरातनी जाहीर केलं होतं. जाहीर करणार राज्य कोणतं, गुजरात. आणि आता त्याची अंमलबजावणी करणार राज्य कोणतं, लागू करणार राज्य कोणतं, तर ते सुद्धा गुजरात बनलेलं आहे. तर बघा मित्रांनो, गुजरात जे आहे ते आपलं उत्तर येणार आहे. गुजरात जे आहे तर ते सेमीकंडक्टर पॉलिसी लागू करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. त्यांनी आपली सेमीकंडक्टर पॉलिसी 2022 मध्येच घोषित केली होती. ठीक आहे. 2022 ते 2027 मध्ये आम्ही काय करणार आहे ते सगळं त्यांनी घोषित केलं होतं, आणि आता त्याची प्रॉपर अंमलबजावणी सुरू झालेली आहे. म्हणून डेडिकेटेड सेमीकंडक्टर पॉलिसी लागू करणारं पहिलं राज्य बनलेले गुजरात. गुजरातमध्ये तब्बल 1.24 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आलेली आहे. आपल्याकडचा जो काही वेदांता फॉक्सकॉन नावाचा जो काही सेमीकंडक्टर बनवणारा प्लांट होता तो सुद्धा कुठे गेला होता, गुजरातमध्ये. ठीक आहे. यानंतर जर बघितलं तर भारत सरकारने 2021 मध्ये सेमीकंडक्टर मिशन सुद्धा सुरू केलेलं आहे. तर भारत सरकारने कधी सुरू केलं, 2021 ला सेमीकंडक्टर मिशन सुरू केलेलं आहे. सेमीकंडक्टर आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये वापरला जातं, जे इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत त्यामध्ये. गुजरात विषयी जाणून घेऊया. गुजरातचा स्थापना दिवस आणि आपला स्थापना दिवस सेमच आहे, 1 मे. त्यानंतर जर बघितलं तर प्रधानमंत्री मोदींनी जनसंचय जनभागीदारी उपक्रम कुठे सुरू केला, तर गुजरातमध्ये. गुजरातमध्ये अदानी ग्रीन एनर्जीने जगातील सर्वात मोठं अक्षय ऊर्जा उद्यान कुठं बांधलं, तर खावडा या ठिकाणी. त्यानंतर गुजरातमध्ये 5200 वर्ष जुनी हडप्पा संस्कृतीतील वस्ती कुठे आढळली, तर कच्छ या ठिकाणी. त्यानंतर भारतातील स्वच्छ ऊर्जा अंगीकारण्यात कर्नाटक आणि गुजरात ही जी 2 राज्य आहे मित्रांनो ती आघाडीवर आहे. त्यानंतर IREDA ने गुजरातमध्ये आपली उपकंपनी कुठं स्थापन केली, तर गिफ्ट सिटीमध्ये. ठीक आहे.
यानंतर पुढे जाऊया, भारतातील पहिल्या गोष्टीशी संबंधित क्वेश्चन होता म्हणून ते सुद्धा बघून घेऊया. भारतातील पहिली सेमीकंडक्टर पॉलिसी लागू करणारं राज्य कोणतं, असा क्वेश्चन होतो बरोबर. मग याला म्हटलं तर पहिल्या घडामोडी. तर पहिली घडामोडी आहे इथं, भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन कोण तयार करेल, तर BEML नावाची कंपनी. दलित उपकोटा लागू करणारं पहिलं राज्य हरियाणा. देशातील पहिली ऑइल पाम प्रोसेसिंग प्लांट जो आहे तर तो अरुणाचल प्रदेशमध्ये स्थापित करण्यात आलेला आहे. तर पाम ऑइल साठी पहिला आपण म्हणूया कारखाना कुठं स्थापन करण्यात आला, अरुणाचल प्रदेश येथे. भारतातील पहिला सरकारी मालकीचा OTT प्लॅटफॉर्म कोणी लॉन्च केला, केरळने. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र कुठे ओपन करण्यात आलेले आहे, तर पटना बिहारमध्ये. 5 कोटी आयुष्यमान कार्ड बनवणारं देशातील पहिलं राज्य उत्तर प्रदेश. भारतातील पहिला 155 मिलीमीटरचा जो काही बारूद बॉम्ब आहे तर तो कोणी बनवला, IIT मद्रासने. पूर्व भारतातील पहिलं अपंग विद्यापीठ कुठे ओपन करण्यात आलं, तर झारखंडमध्ये. भारतातील पहिला आयुर्वेद कॅफे कुठे सुरू झाला, दिल्लीमध्ये. युनेस्कोच्या यादीत भारतातील पहिले साहित्य शहर म्हणून कोणत्या शहराची नोंद झाली, कोझिकोडे, केरळची. 5वा इथं प्रश्न आहे, जनजाती गौरव दिवस 2024 कधी साजरा केला जातो. तर जनजाती गौरव दिवस जो आहे तो बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने सेलिब्रेट केला जातो. बिरसा मुंडा यांची या वर्षी मित्रांनो 150वी जयंती जी आहे ती मोठ्या उत्साहात सेलिब्रेट होत आहे. आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने जवळपास 6000 पेक्षा जास्त कोटी रुपयांचे जे काही प्रोजेक्ट आहे ते आदिवासी बांधवांसाठी डिक्लेअर करण्यात आलेले आहे. आदिवासी बांधवांच्या ज्या काही वस्त्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहे त्या प्रोजेक्ट अंतर्गत. तर बघा मित्रांनो, आदिवासी स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा जे आहे तर त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने 15 नोव्हेंबर रोजी काय केलं जातं, तर आदिवासी गौरव दिन जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 150 वर्ष जे आहे जयंतीचे हे 150वं वर्ष आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 6640 कोटीचे जे काही प्रोजेक्ट जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे. 6वा क्वेश्चन आहे, प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे नवीन CEO कोण बनलं, तर बघा प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे नवीन CEO बनलेले अमनदीप जोहल. यानंतर एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग अवॉर्ड्स, कोणते अवॉर्ड्स आहे, एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग अवॉर्ड्स आहे 2024-25. त्यामध्ये एज्युकेशन लीडर ऑफ द इयर, तर या अवॉर्ड्स मध्ये एज्युकेशन लीडर ऑफ इयर नावाचा पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळाला, कुणाल दलाल यांना. कुणाला मिळाला, कुणाल दलाल यांना. तर कुणाल दलाल यांची JBCN नावाची एज्युकेशनल एक काय आहे तर कंपनी आहे आणि ती कंपनी शिक्षण क्षेत्रामध्ये चांगलं काम करते म्हणून कुणाल दलाल यांना एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग 2024-25 मध्ये एज्युकेशन लीडर ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. इगासी दिवाळी उत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे, तर इगासी दिवाळी जो उत्सव मित्रांनो त्याविषयी एक स्टोरी सांगतो की जेव्हा रावणाला मारून लंकेचं दहन करून जेव्हा प्रभू श्रीराम परतले अयोध्येमध्ये, तर अयोध्येमध्ये परतल्यानंतर ती जी न्यूज आहे ती पर्वतीय एरियापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 11 दिवस लागले. मग 11 दिवसानंतर पर्वतामधल्या लोकांना कळलं की प्रभू श्रीरामांनी रावणाच्या लंकेचं दहन केलं आहे. आणि मग त्या 11 दिवसानंतर एक उत्सव जो आहे तो त्या पर्वतीय क्षेत्रामध्ये सुरू झाला, त्याला म्हटलं तर इगासी दिवाळी उत्सव. मग इगासी दिवाळी उत्सव जो आहे मित्रांनो तर तो उत्तराखंडमध्ये सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, तर याची स्टोरी होती. मग आता यावेळी या उत्सवामध्ये हा एक लोक उत्सव आहे, यामध्ये मोदीजींनी आणि त्याचबरोबर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सहभाग नोंदवलेला आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 9वा क्वेश्चन. नोव्हेंबर 2024 मध्ये युनायटेड नेशन्स मध्ये US राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर बघा मित्रांनो एलिस स्टेफनिक यांची नियुक्ती USA चे राजदूत म्हणून युनायटेड नेशन मध्ये करण्यात आलेली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प कितवे राष्ट्राध्यक्ष बनले असं जर क्वेश्चन आला तर 47वे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाही, त्यांना जानेवारीमध्ये पदभार जो आहे तो जो बायडन यांच्याकडून मिळणार आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC, त्यानंतर अमेरिका उत्तरखंडामध्ये येतो, US डॉलर हे अमेरिकेचं चलन आहे. 10वा क्वेश्चन आहे, 43वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कुठे आयोजित केला जात आहे, तर 43वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केला जात आहे. नवी दिल्ली या ठिकाणी जे काही प्रगती मैदान आहे तर या प्रगती मैदानावर हा व्यापार मेळा आयोजित केला जातोय. या मेळ्याची थीम आहे विकसित भारत @ 2047. विकसित भारत @
2047. आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, 18वा प्रवासी भारतीय दिवस जे संमेलन असणार आहे, जी परिषद असणार आहे 2025 मध्ये आयोजित करण्यात येणारी, तर ती कोणत्या राज्यात आयोजित केलं जाणार आहे? तर प्रवासी भारतीय दिवस परिषद जी आहे किंवा संमेलन जे 18वं, तर ते भुवनेश्वर ओडिशामध्ये त्याचं आयोजन केलं जाणार आहे. ठीक आहे, तर भुवनेश्वर ओडिशामध्ये त्याचं आयोजन केलं जाणार आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी या दोघांनी मिळून 18व्या प्रवासी भारतीय दिवसाबद्दल एक अधिकृत वेबसाईट सुद्धा लॉन्च केली आहे. 18व्या प्रवासी भारतीय दिवसाची थीम आहे मायग्रंट कॉन्ट्रीब्युशन टू डेव्हलप इंडिया. यानंतर 12वा क्वेश्चन, नोव्हेंबर 2024 मध्ये सी व्हिजिल 2024 या सर्वात मोठ्या तटीय संरक्षणीय सरावाच्या 4थ्या आवृत्तीचं आयोजन कोण करेल? तर बघा, तटीय म्हणजे किनारी भागाचं संरक्षण करायचं, मग त्याचं आयोजन कोण करेल? तर भारतीय नौदल करेल. कोण करेल? भारतीय नौदल करेल. तर सी व्हिजिल 24 ची 4थी आवृत्ती जी आहे ती भारतीय नौदलाच्या माध्यमातून तिचं समजून घ्या, तो युद्ध सराव जो आहे तो भारतीय नौदल आयोजित करणार आहे. ठीक आहे, भारतीय नौदलाची स्थापना 16 जानेवारी 1950 मध्ये झाली होती. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. अध्यक्ष आहे ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी. नौदल दिन सेलिब्रेट केला जातो 4 डिसेंबरला आणि बोधवाक्य नो वरुण हा. त्यानंतर टेस्ट क्वेश्चन आहे बघा, 18व्या प्रवासी भारतीय दिवस परिषद 2025 कोणत्या राज्यात आयोजन केलं जाणार आहे? 14 नोव्हेंबर हा बालदिन कोणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेलिब्रेट करण्यात येतो? आणि जागतिक मधुमेह दिवस वर्ल्ड डायबिटीज डे ची थीम काय होती? ठीक आहे, थीम काय होती हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर टेस्ट सिरीज जी आहे तर ती आज होणार आहे बघा मित्रांनो, तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सोडू शकता. यशवंत बॅचचे विद्यार्थी जे आहे ते पण सगळेच विद्यार्थी सोडू शकतात. यशवंत बॅच आपली सुरू आहे, त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्यानंतर जे काही टेस्ट सिरीज सुरू आहे त्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता. राज्यसेवेच्या बॅचमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. फाउंडेशन बॅच सुरू आहे आपल्या. त्यानंतर BMC भरतीसाठी वेगवेगळ्या बॅचेस आपण सुरू केलेले आहे. त्याचबरोबर सरळ सेवा परीक्षेसाठी वेगवेगळ्या बॅचेस सुरू आहे. अगदी आता आपण करंट अफेअरची सुद्धा बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे, ज्यामध्ये जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 च्या चालू घडामोडी असणार आहे. बघा मित्रांनो, या आपल्या क्लास नोट्स आहे त्यातून परचेस करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनमध्ये बघायला मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाचं पेज आहे, यांना फॉलो करून ठेवा. टेलिग्राम चॅनलवर या लेक्चरची PDF आता तुम्हाला मिळून जाईल. थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.